अतिघाई संकटात नाही. त्याचप्रमाणे आज ना माझ्यासोबत काहीसा असा प्रसंग घडला. तो काय आणि कसा ते मी पुढे जाऊन सांगतेच. पण त्याआधी ना पार्सल आलेलं होतं. यामध्ये ना रिधूचा टेबल होता. तुम्हाला तर माहीत आहे स्मितूसाठी टेबल घेतलेला होता आणि रिधूचा पण हट्ट होता, की मलाही पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी बोलवला. सकाळच्या वेळी छान असा नाश्ता केला आणि त्यानंतर रिधूची आज स्कूल होती. स्मितूला सुट्टी होती. त्यामुळे तो घरी होता, पण त्याला सोडायला तो गेला. म्हटलं चला सगळ्यात पहिले ना कपडे जे आहे मुलांचे ते धुवायला टाकून देते म्हणून तेही धुवायला टाकले. जे काही स्कूलचे होते तेही भिजत घालून ठेवले. त्यानंतर ओट्यावरचे भांडे खूप सारे होते त्यामुळे तेही घासून घेतले आणि त्याच्यानंतर ना आलू वांग्याची भाजी एका साईडला मी फोडणी दिलेलीच होती, तेही ऑलमोस्ट होत आलेली होती. त्यानंतर पोळ्या टाकल्या आणि आता शेवटचा टप्पा म्हणजे आपल्या किचनमधला ओटा क्लीन करायचा. छान असं गॅस वगैरे घासून ओटा वगैरे क्लीन केला आणि आता सांगते की अतिघाई मी याच्यासाठी केली की रिधू स्कूलमध्ये गेला आणि ही त्याच्याच नावाची खेळणी होती. तो कोणाला हात लावू देत नाही. त्याच्यामुळे मी खेळता खेळता ती तुटता तुटता वाचली.